सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शीतल पवार सर. तर ते इंजिनियर तर आहेतच, त्याबरोबर त्यांनी मास्टर सुद्धा केलेलं आहे. पूर्वी ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करत होते, आता ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर सुद्धा काम करतात. आणि या सगळ्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदानाचं सुद्धा ते काम करतात. म्हणजे ते त्यांना कॉलेजमध्ये HOD म्हणून सुद्धा काम करतात. सो अशा वेगवेगळ्या त्यांच्या टप्प्यावर त्यांच्या अनुभवांबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? सर्वात महत्वाचं, माझी 10वी इथे धाराशिवमध्येच झालेली आहे. बरं. त्यानंतर 11वी 12वी मी लातूरमध्ये पास आउट झालेलो आहे. हं. त्यानंतर 12वी नंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की काय करायचं. बरोबर. काय करायचं हे झाल्यानंतर, डिसाईड झाल्यानंतर भावाशी त्यानंतर मित्रांशी चर्चा केली. मी चर्चा करत असताना असं जाणवलं की त्यावेळेस थोडं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी स्कोप होता. स्टार्ट पण माझं कल तिकडे नव्हता. थोडं भावांच्या किंवा मित्राच्या याच्यामुळे मेकॅनिकलसाठी ऍडमिशन घेतलं देखील. माझ्या 1 आठवडा मी कॉलेज देखील केलं. त्यानंतर वाटलं की नाही यार, आपली ही फील्ड नाही आहे. ते ऍडमिशन कॅन्सल करून मी परत सिव्हिलला ऍडमिशन घेतलेलं आहे. अच्छा. अरे वा. हा माझा एक सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट हे झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर मी 2002 मध्ये पासआउट झाल्यानंतर ME सिव्हिल देखील केली, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. अच्छा. वा. सध्या मी करंटली तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला सिव्हिल HOD. ओके. सो आणि पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट कुठला होता का? म्हणजे मास्टर्स केल्यानंतर तुम्ही कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली? मी प्रॅक्टिस केली. सुरुवातीला नळदुर्गला देखील होतो, रेसिडेन्शियल बिल्डिंग चालू होत्या. प्लस कन्सल्टंट म्हणून जे आमचे काजी साहेब होते, ते तुळजापूर नगर परिषदला कन्सल्टंट होते. त्यांच्या थ्रू मी तुळजापूर नगर परिषद केली. त्यानंतर लातूरला PK पाटील अँड असोसिएट्स हे धाराशिवला कन्सल्टंट म्हणून होते, धाराशिव नगर परिषदला. बरोबर. त्यांच्याकडे देखील मी काम केलं. अच्छा. जास्त माझं वर्किंग हे बेसिकली कन्सल्टंट म्हणून, पर्टिक्युलरली म्युन्सिपल नगर परिषदला जास्त राहिलेले. बरोबर. सो आता काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. ते म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्या क्षेत्राला आता तंत्रज्ञानाची खूप मोठी जोड मिळते. आता तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा आहे. तर तंत्रज्ञानाचा फायदा कसा होतो, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते आता रोजच्या रोज किंवा काही वर्षांच्या पिरियडमध्ये. तर आता मास्टर्स केल्यानंतर सुद्धा असं तुम्हाला वाटतं का की कुठला नवीन कोर्स, एखादं व्यावसायिक प्रशिक्षण तुम्ही घेतलंय किंवा घ्यावं असं वाटतंय? 100%. माझं सर्वांनाच विनंती आहे की आपण स्वतः अपडेशन होणं सुरुवातीला गरजेचं आहे. बरोबर. कारण आपल्याला या जगातलं जे काही आपले अपडेशन होत आहेत त्यांच्यासोबत राहणं आजकाल फार गरजेचं आहे. आणि हे गरज करत असताना ठीक आहे, आपण स्वतः अपडेट होत असताना आपण असं वाटू नये की आपण कुठेतरी कमी आहेत जगासोबत राहत असताना, किंवा लाजूनही कुठेतरी. कोर्सेस वगैरे नवीन आहेत किंवा बाहेर साईटवरती जे चालू आहेत, ऑनलाईन देखील आपल्याला कोर्सेस बरेचसे अवेलेबल्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेशन होणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, या सगळ्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. आणि अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता आणि त्यावर काय सांगाल? ऍक्च्युली आपल्याकडे पर्टिक्युलरली इन इंडियामध्ये आपल्याला थोडंसं आहेत कन्स्ट्रेंट्स की आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये अनस्किल्ड लेबरवरतीच अवलंबून राहावं लागतंय. बरोबर. ते देखील धाराशिव किंवा अशा आपल्या काही ठराविक एरियामध्ये, बरोबर. पुणे वगैरे मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण बरेचसे अपडेशन झालेले आहे. बरोबर. पण ते देखील आपल्याला ऍज अ इंजिनियर म्हणून त्या अनस्किल्ड लेबरकडून करून घेणं हे आपलं स्किल आहे. बरोबर. जे की करणं गरजेचं आहे आजकाल. पण मी आता म्हणल्यासारखं फार लॅगिंग आहेत जे अनस्किल्ड लेबर्स आहेत. पण माझ्या अनुभवामध्ये एक आले की आपण जर त्यांनाच जर थोडंसं अपडेशन दिलं किंवा बाबा नाही रे बाबा असं नाही, आपण असं केलं तर होऊ शकतं. ठीक आहे, मान्य आहे मला की 80% लोक मानणार नाही, पण 20% त्याच्यात लोक होत आहेत. बरोबर. स्किल मध्ये कन्वर्ट होत आहेत. बरोबर. तेही चांगलं आहे आपल्याकडे. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करताना किंवा कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये काम करताना प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. आणि प्लॅनिंग वर तुम्ही जितकं काम कराल तेवढा तो अर्थात प्रोजेक्ट नंतर चांगला किंवा 100% ॲक्युरेट होऊ शकतो. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगाल? प्लॅनिंग ज्याच्यामध्ये नावच आहे की प्लॅन करणं बिफोर एक्झिक्युशन. बरोबर. की आपल्याला काय करायचं आहे. ज्यावेळेस आपण एखादा कस्टमर आपल्याकडे येतोय
एखादी पार्टी आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना विचारतो की बाबा, किंवा ते आपल्याला सांगतात सर माझ्याकडे असा प्लॉट आहे, एवढं माझं असं अशी रिक्वायरमेंट आहे. आणि हे रिक्वायरमेंट असताना आपल्याला सॅटिस्फाय करायचे त्या कस्टमरला सुरुवातीच्या. त्या सुरुवातीला हे कस्टमरला आपण सॅटिस्फाय करत असताना त्याच्यासोबत त्याची रिक्वायरमेंट जाणून घेणे हे फार महत्वाचं आहे. बरोबर. मी ठीक आहे, मी एक त्याला प्लॅन काढून देतो, त्या कस्टमरला आवडेलच असं नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला चेंजेस करावंच लागणार आहेत. पण माझं ऍज अन इंजिनियर म्हणून असं एक राहील की 99% म्हणण्यापेक्षा 100% ह्या मी सुरुवातीला जो प्लॅन काढतोय सुरुवातीला तोच त्याला सॅटिस्फाय झाला पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ नये. त्याच्या माझ्याकडे पूर्णपणे कल राहील. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं एक बजेट फिक्स असतं आणि त्याच्या अपेक्षा जास्त असतात ऑफकोर्स नेहमीच. तर या अपेक्षा ज्या वाढलेल्या आणि क्वालिटी आणि बजेट या सगळ्याची कशी तुम्ही सांगड घालता अशा प्रोजेक्टमध्ये? त्याच्यामध्ये थोडस आता आपण बघतोय की इको बिल्डिंग जे आहेत त्याच्याशी थोडं पर्टिक्युलरली बरंच व्हेंटिलेशनचं काम किंवा लाइटनिंगचं जे काम आहे ते अवॉइड, म्हणजे लाईट बिलचं जर आपण आता सोलार सिटी तर सोलारचे आहेतच आपल्याकडे, प्लस थोडासा सनग्लासेसचा वगैरे किंवा कलरिंगचा यूज करून आपण त्याच्यामध्ये थोडंसं जे लाईट बिल उदाहरणार्थ जे आहे ते रिड्यूस करू शकतोय. प्लस दुसरं आपलं बोलायचं म्हणलं तर जे काही फर्निचर्स वगैरे आहेत बरोबर मिनिमायझेशन आपण करू शकतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं त्याचं बजेट थोडं वाचवू शकतो आपण. बरोबर. दुसरं, तुम्ही हे फील्ड जसं इतके वर्ष बघताय त्याप्रमाणे तुम्ही एक धाराशिवचा सुद्धा एक प्रवास किंवा बदलतं धाराशिव तुम्ही बघितलेलं एवढ्या वर्षांमध्ये, फार मोठा बदल झालेला आहे. तर एक इंजिनियर म्हणून, एक इथला नागरिक म्हणून तुमच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवर काम करावं असं तुम्हाला वाटतंय, जर धाराशिवचा सर्वांगीण विकास हवा असेल? बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, रोड्स असतील, त्यानंतर जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत जसे की मॉल्स वगैरे आहेत. म्हणजे आता एक शहरामध्ये एक मॉल सुरू झालेला आहे, कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण हे इन फ्युचर्स मध्ये गरजेचं आहे. त्यानंतर रोड्स तर हे गरजेचं, पण बजेट्समुळे नगर परिषदला देखील एवढं प्रॉब्लेम आहेत. बरोबर. पण ज्यावेळेस आपण टेक्निकली म्हणून बघतोय तर जे आपण इको रोड्स आहेत, बरोबर, ज्याच्यावरती आपण भरपूर सारे काम करू शकतो. गार्डन्स असतील डेव्हलप करणं, बरोबर, त्याच्यामध्ये आपण तिथे ग्रीन फील्डचा वापर करून बरोबर, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन, सोलार यूज करून आपण तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन करू शकतोय. बरोबर. जेणेकरून नगर परिषदची देखील लाईट बिलिंगची कमतरता तिथे भागू शकते. आणि हे सगळं करताना मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, किंवा सरकार कशा पद्धतीनं या प्रोजेक्टवर मदत करू शकतो? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सरकारवरती इन्व्हॉल्व्ह राहणं हे गरजेचं नाही असं मला तर वाटतं. त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकतो की बऱ्याचशा आता सोशल मीडियाज आहेत, बरोबर, त्यांच्यामध्ये, किंवा आपण बघतोय की समजा मी आता बोलल्यासारखं गार्डन मध्ये बरेचसे वॉकिंगला सकाळी मॉर्निंग वॉक साठी असतात. आपण त्या लोकांना कन्व्हिन्स करून फुटपाथ वगैरे डेव्हलप करणं हे आपण त्या लोकांकडून देखील आपण करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला गरज पडणार नाही की गव्हर्नमेंटच्या तोंडाकडेच बघायचे किंवा ते बजेट येण्याची वाट बघायची. बरोबर. गरज पडणार नाही आपल्याला, आणि जे काम आपल्याला लवकरात लवकर होऊन जाऊ शकतं. बरं. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये अनुभवाचं, त्या सगळ्यांना एक काय म्हणतो सल्ला म्हणून पण, म्हणजे ऍज अ टीचर म्हणून पण आणि एक इंजिनियर म्हणून पण, अशा दोन्ही अँगलला तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? हा फार मोठा प्रश्न आहे सध्याच्या इंजिनियरसाठी. कारण याच्यामध्ये आजकालच्या विद्यार्थ्यांना, आता मी एचओडी म्हणून काम करतो, बरोबर, बरेचसे माझे स्टुडंट पासआउट देखील आहे, ते फार चांगल्या पोस्ट वरती देखील आहेत. बरोबर. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की ते ज्यावेळेस साईट वरती जात आहेत, ज्यावेळेस आफ्टर कम्प्लिशन बीई होत आहे, ते त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी असतं. बरोबर. त्यासाठी माझा फोकस ज्यावेळेस ते सेकंड इयर थर्ड इयरला असतात, मी आता इथे जे आमची इंजिनियर असोसिएशन आहे त्यांच्यासोबत टायअप करून या विद्यार्थ्यांना कंपल्सरी साईट व्हिजिट करायला लावतो. बरोबर. जेणेकरून आपल्याला काय नवीन आहेत किंवा बीम आहे कसा एक्झिक्यूट केला जातोय किंवा स्टील कसं बांधलं जातंय हे त्यांना मुलांना माहितीच नसतं. ऍटलिस्ट तिथे जाऊन गेल्यानंतर माहिती तर होईल बाबा 16 mm चा बार कुठल्या गेल्यानंतर कसा आहे ते तरी त्यांना माहिती होईल कमी. बरोबर. तेवढं म्हणजे डायमीटर तरी त्यांना ओळखू येईल कमी. बरोबर. तो एक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं साईट डेअरिंग हे महत्वाचं आहे फार. कारण बरेचसे विद्यार्थी मी बघतोय की क्लासमध्ये बोलतात, म्हणजे क्लासमध्ये बोलतात इन द सेन्स
आपापसात मध्ये बोलतात. बरोबर साईटवरती किंवा स्टेज डेअरिंग त्या विद्यार्थ्यामध्ये काहीच नाही आहे. बरोबर त्यासाठी माझं एक सगळ्यात महत्वाचं पॉईंट ऑफ व्ह्यू असतो मुलांना, बाबा तुम्ही मुलांना साईटवरती जावा, तिथे जे कोणी इंजिनियर्स असतील किंवा जे बरोबर कोणी एखादा गवंडी असेल, एखादं कोणी जे कोणी तिथे अवेलेबल असेल, तुम्हाला येत नसेल ना त्या माणसाला विचारा, जेणेकरून तुमची अडचण तुमची दूर होईल आणि तुम्हाला देखील माहिती होईल. बरोबर, हा सगळ्यात महत्वाचा होईल, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. बरोबर. दुसरं या आता इतक्या वर्षांमध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा वाटतोय का आपला, तुमचा किंवा आठवतोय का, की जो करताना एक वेगळा आनंद वाटला, एक समाधान वाटलं? प्रोजेक्ट माझा तुळजापूरमध्ये एक झालेला आहे. बरं. एक आता तिथे हॉस्पिटल झालेलं आहे आणि रेसिडेन्शियल म्हणजे कंबाईन मध्ये आहे. अच्छा. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा इश्यू होता तो ब्लॅक कॉटन सॉइलचा. बरं. त्या ब्लॅक कॉटन सॉइलला जवळपास 18 फूट आम्ही खाली गेलेले आहेत. बापरे. 18 फूट खाली गेल्यानंतर राफ्ट फाउंडेशन होतच, पण दुसरं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की साईडचं जी काय तो वॉटर टेबल हाय होता. अच्छा. तर तो वॉटर टेबल मेंटेन करणं आम्हाला फार मोठा त्यामध्ये आम्ही थोडंसं अल्ट्राटेकची टीम देखील तिथे बोलवून घेतली. त्यानंतर आणखी 2-3 पुण्याहून देखील आमच्याकडे येऊन गेले. बरोबर. तिथे आम्हाला सोल्युशन थोडंसं शाबत फ्लोरिंगची, जसं की आपण रिटेनिंग वॉल करतोय, रिटेनिंग वॉल करून आम्ही शाबत फ्लोरिंग करून केमिकल्स ऍड करून जवळपास 99% आमचं जे वॉटर पर्क्युलेशन होतं ते रिडक्शन झालेलं आहे. एक पण तिथे थोडं आम्हाला जे तुळजापूर नगर परिषदेचे नगर अभियंता होते, बरोबर, त्यांनी देखील म्हणले, अरे तुम्ही नवीन इंजिनियर्स आहे, तुम्ही एवढा का खर्च त्या ओनरला करायला लावताय? पण तो ओनरच एवढा जागरूक होता की साहेब ठीक आहे माझे पैसे जात आहेत, पण हे मला फ्युचरचं मला त्याच्यामध्ये दिसतंय. बरोबर. त्यामुळे मी किती पैसे जाऊ दे माझे, ते आम्हाला सॅटिस्फॅक्शन आम्हाला ते भेटलं सगळं. बरोबर. ते फार म्हणजे त्यात महत्वाचं होतं. एक स्टेज होती की बरोबर आम्हालाही मोटिवेट करणार कोणतरी भेटलं, चांगले वाटले. दुसरं, तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण काम केलं, तर ते प्रकल्प कुठल्या प्रकारचे होते, त्यांची काही नावं? इरिगेशन डिपार्टमेंट होते नांदेडमध्ये, कॅनलचे वर्क्स मी केलेले आहेत. अच्छा. त्यानंतर काही रोडचे पण प्रोजेक्ट केलेले, कॉन्क्रीट रोड होते पर्टिक्युलरली. बरं, असे काम केलेले. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स चेक करता आणि मग ते स्टील निवडता? सर्वात महत्वाचं इलॉंगेशन आणि डक्टिलिटी आपण बघतो त्याच्यात. बरोबर. त्यानंतर स्ट्रेंथ तर ऍज युजल कुणी पाहणारच आहे. बरोबर. पण जे इलॉंगेशन आहे, तर इलॉंगेशन आता आपण मग अशी म्हणलो की अनस्किल लेबरचं. अनस्किल लेबरचं काय, साहेब हे बार बेंडच होत नाहीये किंवा तुटतोय, लगेच लगे आपण बेंड करायला गेलो, रिंग तयार करतोय आणि तुटतोय. बरोबर. याच्यावर थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा याच्यामध्ये काय होतं की स्टील मॅन्युफॅक्चर करत असताना कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. तो कंपनीचा जो काही इश्यू असेल तर, पण तो डक्टिलिटीचा जो काही विषय आहे, किंवा आपण आता पाहतो की स्टिरप्स डायरेक्टली आपल्याला साईटवरती भेटतायत बरोबर मॅन्युफॅक्चर करून, आपल्याला विषय मांडता येईल. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का, आणि तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा आणि सर्व्हिसेसचा? सर्वात मला याच्यामध्ये आवडलं सर्व्हिस, आयकॉन स्टीलची सर्वात महत्वाची. आणि जे आमच्या कस्टमरकडून फीडबॅक आहेत, तर याच्यामध्ये या अशा लोकांकडून त्यांचं म्हणणं आलं की सर, ह्या कस्टमरचा असा प्रॉब्लेम असतो की ते आपल्यापेक्षा साईटवरती जो मिस्त्री आहे त्यांचं जास्त ऐकणार असतं. बरोबर. तो मिस्त्रीच त्यांना सांगतो की साहेब हे स्टील फार चांगलं आहे, कारण त्याला बेंड करायला वगैरे सोपं जातं. बरोबर. आयकॉन स्टीलचं सगळ्यात महत्वाचं, कमी रेट्स मध्ये चांगली क्वालिटी भेटते. बरोबर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ऍड वरती तुम्ही देखील एवढं फोकस केलेलं आहे. बरोबर. जसं की लोक म्हणतात की सिमेंट ह्या ठराविक कंपनीज वापरा, बरोबर. तसं आता लोकांच्या मनात असं बिंबवलं गेलं की आयकॉन स्टीलच वापरा. हे एक चांगली गोष्ट मार्केटमध्ये पाहायला भेटते. बरोबर. आणि लोक आजकाल पहिल्यांदा आयकॉन स्टील आहे का, बरोबर, कुठे आहे चौकशी करत येते, ते बरंच आहे. सो हे होते इंजिनियर शीतल पवार सर. आणि जसं त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे आता तरुण विद्यार्थी येत आहेत, इंजिनियर येत आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक सल्ला दिला, ते म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. कारण थेरॉटिकल नॉलेज तर तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल, पण जितकं शक्य आहे तेव्हा तुम्ही, माझ्या ते सेकंड इयर पासून सर म्हणले तसं तुम्ही बघा, तिथं फील्डवर जावा, शिका, आणि अगदी हाताखालचा मिस्त्री सुद्धा तेव्हा तुम्हाला शिकू शकतो एखादी गोष्ट, तर ती सुद्धा तुम्ही आत्मसात करा. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळ्यापणाने बोललात.
येणाऱ्या आगामी काळात सुद्धा तुमच्या हातून अनेक इंजिनियर्स पण घडो आणि तुमच्या हातून असेच आयकॉनिक प्रोजेक्ट पण घडो, या दोन्ही शुभेच्छा आयकॉन स्टील कडून. थँक्यू. धन्यवाद.